नमस्कार सर्वांना. माझ्या मराठी रेसिपी चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर बघा, आज आपण घावन आणि खोबऱ्याची चटणी करणार आहोत. तर घावणासाठी बघा, मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे तांदूळ मी धुवून स्वच्छ सुती कपड्यावर फॅन खाली असे सुकवून 2 दिवस सुकवायचे आपण, आणि असे एकदम तांदळाचं पीठ चक्कीवरून दळून आणून ठेवायचं. अशा प्रकारे हे केलेलं तांदळाचं पीठ आहे. एक मोठी वाटी मी घेतलेलं आहे. आणि खोबऱ्याच्या चटणीसाठी बघा, आपण इथं अर्धा नारळ घेतलेले, हिरव्या मिरच्या 2-3 घेतलेले, सुकी मिरची 1 घेतलेले लाल तडक्यासाठी, कढीपत्त्याची पानं घेतलेले, जिरे मोहरी, डाळ व भाजकी डाळ, आपण फुटाण्याची डाळ ही 3-4 चमचे घेतलेले, आणि चवीनुसार मीठ घालायचे, चिमूटभर हिंग लागेल आपल्याला. आणि आता आपण अगोदर हे पीठ भिजवून ठेवूयात बाजूला, आणि मग आपण चटणी करून घेऊयात. तेल लागेल आपल्याला. आणि इथं मी भिड असते ना, भिड्याच्या तळावर मी घावणं करणार आहे. पाणी टाकत आपण हे पीठ भिजवून घ्यायचं. पीठ भिजलेलं एवढं पातळ पाहिजे. 2 वाट्या पाणी लागलं 1 वाटी पिठाला. तर हे सावलीत तांदूळ सुकवायचे बरं का, धुवून स्वच्छ. आता ह्या पेल्याने आपण हे वाटी आहे ना फुलपात्र, त्याने अशी सोडणार आहे. त्याच्यात आपण मीठ घालूया चवीनुसार. तोपर्यंत आपण एक 5-10 मिनिटं हे भिजतं पीठ, काय एवढं जास्त भिजवायला पण लागत नाही. बाजूला ठेवूया. आपण चटणी करून घेऊया. डाळ घालून घेऊया. खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आपण. तर हे वाटून घेऊया मिक्सरला. ह्या 2 हिरव्या मिरच्या, इथं वाटून घेतलेले खोबरं आणि हे डाळ खोबऱ्याच्या चटणीसाठी. आता इथं आपण तडका देऊन घेऊया. 1 छोटा चमचा तेल टाकायचं, जास्त तेल टाकायचं नाही. तेल कडू द्यायचं. तोपर्यंत आपण इथं हे भिड पण तापत ठेवलेलं आहे. मध्यम गॅस करून चांगलं तापू द्यायचं आपण. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग घालायचा. गॅस बंद करायचा. कढीपत्ता व मिरच्या. आपण ही खोबऱ्याची चटणी तयार करून घेतली. तुम्ही ही घावणं ना ह्याच्यासोबत घाटल्यासोबत पण खाऊ शकता. आंबोळी पण म्हणतात त्याला. चहा सोबत पण खाऊ शकता. आपली चटणी रेडी झालेली आहे. मी मीठ टाकलं होतं चवीनुसार. आता चवीपुरती थोडीशी 1 छोटा चमचा साखर टाकून घेणार आहे. एकजीव करून ठेवायची. आता बघा, आता आपण तुम्ही नारळाची खिशी घेतली तरी सुद्धा चालतं, किंवा कांदा पण घेतला तरी चालतो. मी असं हे ब्रशनी लावते तेल. असं तेल पुसून घ्यायचं ह्या भिड्याला, तव्याला. आणि असं पाहिजे बघा पीठ, हे एवढं कोटिंग आलं पाहिजे ह्या वाटीला. असं आपण प्रत्येक वेळी असं ढवळून घ्यायचं पीठ. आता आपण गॅस मोठा ठेवायचा. आता सोडून घेऊया. हे वरून सोडायचं, असं म्हणजे जाळी पडते छान. आपण ह्याच्यावर हे झाकण ठेवायचं असं. हे बघा, आता आपलं घावण तयार झालेलं आहे. असं अलगद काढून घ्यायचं. एकाच बाजूनी भाजायचं हे मस्त. आता आपण दुसरं घावण लगेच घालून घ्यायचं, आणि तोपर्यंत याची घडी नाही करायची, नाही ते एकमेकाला चिकटलं जातं. प्रत्येक वेळेस पीठ असं हे ढवळून घ्यायचं असं खाली, मग ते घट्ट बसतं पीठ. म्हणून असं वरून सोडत यायचं.
हे बघा आता आपलं दुसरं आपलं तयार झालेलं आहे. आपण ह्याची तोपर्यंत घडी करूया. बघा घालते वेळेस नेहमी गॅस मोठा करायचा. बघा आपली घावणं व चटणी खोबऱ्याची तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर ही आजची माझी रेसिपी घावण व चटणीची कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.